दोन्ही हात गुडघ्यांवर घेऊन उतरे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिबिशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती कृती. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. शुद्धीशिवाय सिद्धी नाही. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या भूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. क, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचे व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकणे. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला आणि दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वळवणे. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर करून विश्रांती मान मागे सैलसर सोडायची आहे. करूया नौकाचालन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरू. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे 1. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे 2, 3, 4. नौकाचालन आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा हात समोर असतील. हाताच्या मुठी जमिनीला समांतर आणि आता श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे 1. थोडस श्वासाची आधारी. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे 2, 3, 4, 5.
कृती थांबवायची आहे. 5 वेळा झालं की साधी बैठक घालायची. साधी मांडी. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे, उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबूया. 1 2 3 4 5. मध्यभागी. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे, डाव्या बाजूला मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि इथे थांबूया. 1 2 3 4 5. मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत असतील. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यम. श्वास घेत मान आपल्याला एकदा उजवीकडे वळवायची आहे, श्वास सोडत डावीकडे. दोनदा ही कृती आपण करणार आहोत. सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी येऊया. बरोबर. आता श्वास घेत मान आपल्याला वर घ्यायची, म्हणजे चेहरा सिलिंगला समांतर असेल, आणि श्वास सोडत आपल्याला हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. ही कृती सुद्धा आपण दोनदा करणार. सुरुवात करूया. श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी खाली झुकणं टाळा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्याकडे आलेली आहे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. सुरुवात करूया. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. वन मोर राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. डोळ्यांगत मिटून घेऊया. थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं जॉईंट करून घेऊया. आणि आता सुरुवात करूया. क्लॉकवाईज गोलाकार फिरवायला. 1, दोन्ही कोपरं जॉईंट, आणि मग मागे 2, बरोबर, 3. छान. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईंट, आणि आता अँटी क्लॉकवाईज. 1 2, बरोबर, आणि 3. 3 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आज आपण 2 नवीन आसनं बघणार आहोत. त्याची बेसिक जी आसनं आहेत ही आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेली आहे. तर आपण आज त्याचीही प्रॅक्टिस करणार, आणि जी ऍडव्हान्स आसनं आहेत त्यांची सुद्धा आज आपण साधना करणार. तर सुरुवातीला आपण करूया जानु शिरासन, आणि मग त्याच्याच पुढची पायरी म्हणजे ऍडव्हान्स आसन, ते म्हणजे पश्चिमोत्तानासन. तर इथे कॉन्ट्राइंडेक्शन, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी पुढे झुकण्याची ही दोन्ही आसनं करणं टाळायची आहेत. याचे फायदे असे आहेत की याच्याने आपलं मेटाबॉलिझम वाढतं. आपली जी चयापचयाची म्हणजेच जसं मेटाबॉलिझम, त्याची जी क्षमता आहे ती अधिक वाढते. पोटाचे स्नायू आपले अजून कार्यक्षम होतात, म्हणजे इनबिल्ड होतात. आणि त्याचं कार्य म्हणजे आपलं पचनाचं जे कार्य आहे ते सुधारण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत. हात शरीराच्या जवळ असतील. बरोबर. सुरुवातीला आपण करणार आहोत जानु शिरासन. 1 मिनिट. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय, सॉरी डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचा भाऊ उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. बरोबर. दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हात पायाला घासत घासत दोन्ही हातांनी उजवं पाऊल
टाच पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. आधी आपले हात पावलाकडे जाऊ देत. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. दोन्ही हात जमिनीवरती सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडासा पाय फोल्ड करायला हरकत नाही आणि इथे थोडा वेळ थांबा. उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जात आहेत. उजव्या ओटीपोटावरती हलकासा प्रेशर येतो. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. श्वासाची जी गती आहे आपली नॉर्मल ती चालू असेल. थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय सरळ करायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. एक श्वास भरून घ्या. थोडस मागे झुका. श्वास घेताना थोडस मागे आणि हा श्वास सोडत सोडत आपले हात पायाला घासत घासत लोअर बॅक मधून आधी पुढे झुका. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. यथाशक्ती थांबायचं आहे. आणि आता डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले जातात. डाव्या ओटीपोटावर हलकासा प्रेशर. 2 श्वासाची. 1 2 3 5. उलट चाल. तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. आणि आता ह्याचं पुढचं आसन ते म्हणजे पश्चिमोत्तानासन. ग्रंथांमध्ये या आसनाचा जेव्हा लाभ सांगतात तेव्हा असं म्हणतात की जठराग्नी प्रदीप्त होतो. म्हणजेच काय तर आपली पोटाची जी भूक वाढण्याची जी क्षमता आहे ती ह्या आसनाच्या सरावाने वाढते. तर आता हे कसं करायचं म्हणजे याच्याने आपली भूक सुद्धा वाढते आणि आपला वेट लॉस ज्यांना करायचा आहे तो सुद्धा होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी या आसनामध्ये साध्य होतात. हे आसन ऍडव्हान्स यासाठी आहे की इथे आपल्याला दोन्हीही हातांनी पावलं पकडायची असतात. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची असतात आणि पोटाचा भाग जो आहे हा पूर्णपणे फ्लॅट होतो आपल्या मांडीच्या इथे. म्हणून हे आसन ऍडव्हान्स मानलं जातं. तर इथे आपण यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. आपली जशी लिमिटेशन्स असेल त्याप्रमाणे आपण ही कृती करणार आहोत. तर दोन्ही पाय जुळलेले आधी एक मी तुम्हाला करून दाखवते मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय इथे जुळलेले ठेवायचे. आपले हात उजवा हात उजव्या मांडीवर आणि डावा हात डाव्या मांडीवर. पाठीचा कणा सरळ. नजर समोर असेल. एक श्वास भरून घेताना थोडस आपल्याला आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण करायचं. खांदे आपले थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतील. ही स्थिती आपली पक्की झाली की मग श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. लोअर बॅक मधून पुढे झुकणं म्हणजे काय तर आधी पोटाचा भाग आपला पुढे येतो. मग छातीचा भाग येतो आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ किंवा आपला गळा हनुवटी हा प्रकार पुढे येतो. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायची आहेत. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. अट्टाहास नसेल. इथे यथाशक्ती थांबायचं. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो म्हणून आपल्याला जशी आपली क्षमता असेल त्याप्रमाणे थांबायचं आणि उलट चाल करताना सावकाश आधी डोकं वर येईल आणि मग हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. त्याचं अजून एक कॉन्ट्राइंडिकेशन सांगायचं राहिलं ते म्हणजे ज्यांची अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी झाली असेल बायपास झालं असेल तर ही पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. ठीक आहे सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना कृपया आपले मर्यादा ओळखून आसन करावं. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील म्हणजे आपोआप आपल्या बरगड्या ज्या आहेत ह्या टाळल्या जातील. एक श्वास भरून घेऊया.
आणि श्वास सोडत सोडत हळूहळू दोन्ही हात पायाला घासत घासत पुढे घेऊन या. आधी पोट पुढे येऊ देत, मग छातीचा भाग. शक्य असेल तर दोन्ही पावलं पकडा किंवा दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर, हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. अट्टहास नसेल. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. थोडा वेळ विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पुन्हा एकदा हेच आसन करूया, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे समजेल. पहिल्यांदा आपल्याला कृती समजायला थोडासा वेळ जातो. आता आपल्याला कळलंय, पुन्हा एकदा करूया याची उजळणी. पुन्हा दोन्ही हात आपल्या मांडीवर, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्या. श्वास घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हातांनी पावलं पकडायचा प्रयत्न किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं आहे आणि यथाशक्ती थांबूया. श्वास चालू असेल. लोअर बॅक पासून ते अगदी वरच्या मणक्यापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. पोटावरती दाब आहे त्याची जाणीव. 1 2 3 4 5. उलट चाल, तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ होऊया. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर, पुन्हा एकदा विश्राम. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन, ते म्हणजे पूर्वोत्तानासन, ते करूया. जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा पोटावरती दाब असतो, पाठीच्या कण्यावरती ताण असतो. बरोबर. म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आता आपण बघणार आहोत, पूर्वोत्तानासन. तर हे कसं करायचं बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. त्यानंतर आपले हात जे आहेत हे मागे घ्यायचे सीटच्या जवळ. तुम्ही हातांची बोटं एकतर मागच्या बाजूने ठेवू शकता किंवा पुढच्या बाजूने, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्या सीटचा भाग जो आहे हा वर उचलायचा आहे. बघा या प्रकारे मी तुम्हाला दाखवते आधी. सीटचा भाग वर उचलायचा, पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची, थोडासे पाय आपले ऍडजस्ट करायचे आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. इथे पाठीच्या कणाला प्रेशर येतो आणि गळ्यापासून पोटापर्यंत हलकासा ताण. उलटचाल करताना श्वास घेत घेत सावकाश मध्यभागी. ठीक आहे, करूया यथाशक्ती प्रयत्न. चटई किंवा खाली चादर असेल तर हात चटकू शकतात, म्हणून मॅटवर बसून हे आसन करा. दोन्ही पाय जुळलेले, हात आपल्या सीटच्या जवळ. हातांची बोटं तुम्ही पावलाच्या दिशेने किंवा मागच्या दिशेने ठेवू शकता. पाठीचा कणा सरळ, खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता सुरुवात करूया. सीटचा भाग वर उचला, पावलं जमिनीच्या दिशेने सर सोडा. बरोबर. आणि मग मान मागे सैलसर सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. छान. उलट चाल करताना श्वास घेत घेत खाली बसा. श्वास घेत सावकाश खाली, सीटचा भाग पुन्हा जमिनीवर येईल आणि श्वास सोडत रिलॅक्स, मान मागे सैलसर सोड. विश्रांती. सावकाश. आता आज आपल्याला अजून एक पोटावर पडून एक आसन बघायचं, सॉरी पाठीवर पडून एक आसन बघायचंय. विपरीत करणी मुद्रा. मुद्रांचा जो अभ्यास आहे तो आपल्या एंडोक्राईन सिस्टीम वरती, म्हणजे आपल्या अंतस्रावी ग्रंथींवरती जास्त प्रभावशाली असतो. तर आज आपण ही जी मुद्रा बघणार आहोत ही सुद्धा एक ऍडव्हान्स कृती आहे, त्यामुळे करताना यथाशक्ती प्रयत्न करायचा. ही कशी केली जाते मी आधी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करू. याचे पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल तर ही मुद्रा करणं टाळायचं आहे. हृदयविकाराचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा वर्ज्य आहे.
तर याचे फायदे काय आहेत? या मुद्राच्या अभ्यासाने थायरॉइड सारखे आजार जे आहेत हे लांब राहतात. त्याचबरोबर व्हेरिकोज वेन किंवा सायटिका सारखे जे आजार आहेत ते सुद्धा या मुद्राच्या अभ्यासाने लांब राहतात. तर हे कसं करायचं बघूया. टॉप्सी-टर्वी पोझिशन आहे. स्त्रियांसाठी एक सूचना, ज्यांना मासिक पाळी समजा चालू असेल तर त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचं आहे. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. त्या मुद्राच्या अभ्यासासाठी आपल्याला दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे असतात. बघा मी दोन्ही हात जोडलेले आहेत. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. तर दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे. हे पाय वर आले की आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे द्यायचा. बघा या प्रकारे. आणि मग सीटचा भाग हळूहळू असा वर घ्यायचा हातांच्या आधाराने. बघा सीटचा भाग वर घेतलाय म्हणजे आपले पाय जे आहेत हे बरोबर वरच्या दिशेला बॅलन्स होतात. ठीक आहे. बघा हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. फक्त हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे आहे आणि पाय सिलिंगच्या दिशेने व्यवस्थित असे सरळ ताणून घ्यायचे. इथे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण आणि दाब येतो. रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते. पायापासून हृदयाकडे होतो. म्हणून ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा वर्ज्य आहे. हे लक्षात आलं की मग आसन सोडताना आपल्याला दोन्ही पाय हळूहळू आधी डोक्याच्या दिशेने घ्यायचे. बघा. आणि मग आपल्या हातांचा आधार जमिनीवर द्यायचा. पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश डोकं न उचलता दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर येतील आणि मग नियंत्रित जमिनीवर विश्रांती. समजा आपल्याला सीटचा भाग वर उचलता येत नसेल तर मग काय करायचं? दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्यायचे. दोन्ही पाय 90 डिग्री घ्यायचे आणि दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आणि थोडासा ह्या अंगठ्यांनी आपल्या सीटचा भाग वर उचलायचा प्रयत्न करायचा. इथे मात्र आपल्याला डोकं वर उचलायचं नाहीये. फक्त पायाने अंगठे पकडायचे. ज्यांना सीटचा भाग उचलता येणार नाही त्यांच्यासाठी हा पर्याय. आणि पुन्हा उलटचाल करताना सावकाश पाय खाली येतील. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना यथाशक्ती प्रयत्न करा. स्वतःला इजा करून घेऊ नका. ठीक आहे. सुरुवात करूया. पाठीवर पडून आधी विश्रांती. त्याच्या आधी आपण एक छोटस लुजनिंग एक्सरसाइज करून घेऊया. म्हणजे आपल्या पायाचे जे स्नायू जॉईंट्स आहेत ते मोकळे होतील. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. पाऊल सीट पासून थोडस लांब असेल. टाच आपली उजव्या पायाची सीट पासून लांब असेल. डावा जो पाय आहे तो 90 डिग्री वर घ्या. पाऊल थोडस पुढे मागे करा. अँकल जॉईंट्स मधून पाऊल थोडं पुढे मागे करा. फक्त पावलामध्ये हालचाल असेल. रोटेशन करा क्लॉकवाईज 2 वेळेला. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. पाय फोल्ड करूया. श्वास घे. डावा पाय फोल्ड करा. श्वास सोडत सरळ करा. श्वास घेत फोल्ड करा. श्वास सोडत सरळ करा. अजून एकदा डावा पाय श्वास घेत फोल्ड करा. श्वास सोडत सरळ करा. आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश डावा पाय जमिनीकडे घेऊन या. टाच जमिनीला लागू दे. मोठं वर्तुळ पायाच्या आधाराने 1. बरोबर. अगदी सावकाश नियंत्रित कृती करत आपल्या हिप जॉईंट्स मध्ये जो ताण दाब येतोय त्याकडेही लक्ष द्या. बरोबर. विरुद्ध बाजूने करा अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे 1. टाच जमिनीला लागू दे जेव्हा पाय खाली येतो त्यावेळेला. 2. बरोबर. सावकाश पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर आहे आणि तो नियंत्रित जमिनीवर येतात. उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय फोल्ड करा. त्याची टाच सीट पासून थोडीशी लांब असेल. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. उजव्या पायाच्या पावलामध्ये अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे पाऊल खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. अँकल जॉईंट्स मधून पावलाचं स्ट्रेच आणि प्रेशर. थांबायचं आहे.
आणि मग क्लॉकवाईज रोटेशन 2 वेळेला, उजवीकडून डावीकडे फक्त पावलामध्ये हालचाल, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. पुन्हा उजवा पाय जो आहे हा आपल्याला श्वास घेत फोल्ड करायचा आहे, श्वास सोडत सरळ करा, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, बरोबर, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, छान. क्लॉकवाईज रोटेशन 2 वेळेला. सावकाश उजवा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया, टाच जमिनीकडे येऊ दे. 1 2. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला गोलाकार फिरून घेऊया, डावीकडून उजवीकडे 1 आणि 2. सावकाश डावा पाय, सॉरी उजवा पाय नियंत्रित जमिनीवर घेऊ, अगदी सावकाश. डावा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. करूया विपरीत करणी मुद्रा. यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही अट्टहास न करता कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन येऊया, अगदी सावकाश यथाशक्ती. बरोबर. आता दोन्ही हातांचा आधार आपल्या सीटच्या खाली द्या आणि सीटचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा. ठीक आहे. बॅलन्स जात असेल, जास्त पाय वर होत नसतील तर दोन्हीही पायांचे अंगठे आपल्या हाताने पकडा. दोन्हीही पायांचे अंगठे आपल्या हाताने पकडा आणि डोकं न उचलता तिथे थांबण्याचा प्रयत्न करा. विपरीत करणी मुद्रा ही थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस आपल्याला रोज करावी लागेल. दोन्ही पाय 90 डिग्री वर उचलून त्याचे अंगठे पकडायचा प्रयत्न करा, म्हणजे सीटचा भाग हळूहळू वर येईल, कोर मसल्स आपले फ्लेक्झिबल होतील, ते अधिक कार्यक्षम होतील आणि मग ही पुढची कृती आपल्याला व्यवस्थित जमेल. इथे थांबायचं आहे. रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने होतो, जरी तुम्ही पायाचे अंगठे पकडले असतील तरीही हा रक्तप्रवाह आपल्या पायापासून हृदयाकडे व्हायला सुरुवात होतीये. थांबायचंय. 1 2 3 4 5. उलट चाल करताना ज्यांनी पायाचे अंगठे पकडले असतील त्यांनी दोन्ही पायाचे अंगठे सावकाश सोडून द्या, दोन्ही हात नियंत्रित जमिनीवर ठेवा आणि मग हळूहळू पाय खाली घ्यायला सुरुवात करा. ज्यांनी विपरीत करणी मुद्रा ज्यांना जमली आहे त्यांनी आधी हातांचा आधार जमिनीवर द्या, दोन्ही पाय आपल्या डोक्याच्या दिशेने घेऊन या आणि हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्रीवर नियंत्रित, दोन्ही पाय जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले होते, म्हणून आपण करूया शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ असतील. जसं आपण बैठक स्थितीमध्ये बटरफ्लाय करतो तशी पावलं एकमेकांना जोडून घ्या. दोन्ही हात जे आहेत ते डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. ही हाताची घडी आपल्या डोक्याच्या मागे असेल, डोक्याच्या वर, मागे म्हणजेच डोक्याच्या वर. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्या, तोंड बंद, श्वास चालू. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. लक्ष श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलका हलका वर येतंय, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासून पहा. वाढल्यासारखी वाटत असेल श्वासाची गती तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोड. सावकाश स्थिती सोडून द्यायची आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटून घ्यायचे, विश्रांती.
करूया पक्षी तानासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे, कपाळ जमिनीवर. आणि आता एकाच वेळेला आपल्याला दोन्ही हात, दोन्ही पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर. नजर समोर. जसे पक्षी कसे हवेमध्ये उडतात, बरोबर सेम तस. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि श्वास चालू असतो. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. या स्थितीमध्ये समजा जास्त वेळ थांबता नाही आलं तर थोडीशी हाताची मुवमेंट, जसं आपण स्विमिंग करतो तशी हाताची मुवमेंट करा. बरोबर, स्विमिंग कसं करतो तशी हाताची मुवमेंट असू दे, म्हणजे जास्त वेळ दम लागत नाही. थांबायचं आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात, पाय आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ घेऊ दे आणि मग विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. पोटावरती प्रेशर येतो म्हणून टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायला हरकत नाही. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थिती आणि त्यानंतर दंड स्थिती. विश्रांती. आज आपण करणार आहोत आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काही आसनं किंवा ही एक युजनिंग एक्सरसाइज आहे, सूक्ष्म व्यायाम आहे. जेव्हा आपण सूक्ष्म व्यायाम करतो तेव्हा आपली थोडीशी जी कृती असते ही थोडीशी डायनॅमिक असते, म्हणजे आपण त्या आसनामध्ये थांबत नाही तर ती थोडीशी मुवमेंट असते. तर आज आपण करणार आहोत थोडीशी आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी एक कृती. तर मी दाखवते तुम्हाला आधी कशी करायची. इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. ज्यांना सर्वाइकलचा आणि लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. तर इथे आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात बघा डोक्याच्या दिशेने वर न्यायचंय. एक बॅकवर्ड बेंड घ्यायचाय, पोट थोडस पुढे येईल. श्वास घेत हात वर, श्वास सोडत पुन्हा मध्यभागी. श्वास घेत वर, श्वास सोडत मध्यभागी. ठीक आहे, अशा प्रकारची कृती करायची आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता सुरुवात करूया. श्वास घे, दोन्ही हात वर, एक बॅकवर्ड बेंड द्या. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आता हीच कृती आपण एक थोडासा बॅकवर्ड बेंड घेतला होता, आता आपण थोडासा फॉरवर्ड बेंड घेऊया. सुरुवात करूया. आता इथे आपल्याला आपले हात श्वास घेत वर घ्यायचे आहेत, पण इथे बॅकवर्ड बेंड न देता श्वास घेत हात सहज वर घ्यायचे आणि श्वास सोडत आपले हात आपल्याला स्विंग करायचे. बघा पूर्णपणे असे वर येतील. हा, पूर्णपणे वर येऊ देत, वर येऊ देत. हा हा, बरोबर. पुन्हा श्वास घेत वर या, जेंटली वर यायचंय. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंड झालाय. आता थोडस स्विफ्टिंग करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही हात समोर घ्या, एकमेकांच्या समोर. बरोबर. आणि आता आपल्याला श्वास घेत उजवीकडे वळायचंय, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. ठीक आहे, थोडीशी डायनॅमिक कृती असेल. दोन्ही पाय जुळलेले, हात समोरासमोर आहेत एकमेकांच्या. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत उजवीकडे,
श्वास सोडत डावीकडे. डावीकडे वळताना डाव्या हाताच्या पंजाकडे बघायचं. उजवीकडे वळताना उजव्या हाताच्या पंजाकडे बघायचं. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. सावकाश. श्वास सोडत डावीकडे. बरोबर. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. विश्रांती. फॉरवर्ड, बॅकवर्ड आणि ट्विस्टिंग हे या प्रकारचे बेंड झाले. आता थोडस साइडवर्ड बेंड घेऊया. चक्रासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात एकदम रिलॅक्स ठेवायचे आहेत जमिनीच्या दिशेने. नजर समोर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आडवे. बरोबर. ज्यांना वाटतोय की आपला तोल जातोय तरी थोडस पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. ज्यांना तोल जातोय त्यांच्यासाठी ही सूचना. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. उजवा हात सिलिंगच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डावा हात मग शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बरोबर. आणि आता बघा उजव्या हाताच्या बोटापासून ते पायापर्यंत आलेला ताण स्ट्रेच त्याकडे लक्ष. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. बरोबर. ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्यांचं दिसतंय. थोडस अजून सर बेंड होण्याचा प्रयत्न करा डाव्या बाजूला. मान न करता डाव्या बाजूने कमरेतनं मागे म्हणजे थोडासा बेंड होण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि डावा हात एकदम सैलसर सोडून द्या जमिनीच्या दिशेने. नजर. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ येतील. उजव्या हाताचा तळवा जमिनीकडे करून घ्या. थोडा वेळ हात खाली. हाताला स्ट्रेच असतो. हाताला लग लागते म्हणून. एक श्वास भरून घ्या. पूर्णपणे श्वास सोडा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायला सुरुवात. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. आधी उजवा हात खालीच उजवा हात सरळ असेल. फक्त डावा हात वरती. पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात. उजवा हात शरीराच्या जवळ आणि मग जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. डावी बाजू ताणली गेली. हाताच्या बोटापासून ते पायापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. बरोबर. आता छान वाटतंय. नजर समोर. श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेला आणि मग दोन्ही हात खाली येतील. विश्रांती. मान मध्ये सैलसर सोडून विश्रांती. कमरेवरती आलेला ताण तो थोडासा रिलीज करण्यासाठी करूया हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. आणि आता सुरुवात करूया. आपली कंबर उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. 1 उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. 2 उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. कंबर आपली उजवीकडे डावीकडे पुढे उजवीकडे पाठीमागे. 1 2. बरोबर. 3. छान. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. पाय तसेच ठेवायचे जोडलेले. सॉरी दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात जोडून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत खाली बसायचंय. पूर्णपणे खाली बसा. आपल्या पोटऱ्या लॉक होतील आपल्या मांडीने. बरोबर. आणि मग हळूहळू सीटचा भाग जमिनीवर टेकवता येतोय का बघा. आणि एक एक पाय सरळ करा. म्हणजे हातांचा आधार न घेता आपल्याला जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करायचा. बघा होतोय का. सावकाश. कुठेही इजा न करता. दोन्ही हात सोडून द्यायचे. विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती.
आजपासून आपण थोडस ऍडव्हान्स करायला सुरुवात करू. प्राणायामासाठी स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. त्या छोटूला पण करायला सांगा सर. दोन्ही हात गुडघ्यांवरती, थोडस पुढे झुकायचंय, पाठीचा कणा सरळ करायचा. डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवेय प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण अनुलोम विलोम प्राणायामाच्या आधी सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. समजा ज्यांना अंगुली मुद्रा करताना त्रास होतोय, कधी कधी आपल्याला वाताचे विकार असतात, आपले हात फोल्ड होत नसतील, तर मग काय करायचं, अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं आणि या बोटांच्या आधाराने तुम्ही एक नाकपुडी चालू, एक नाकपुडी बंद अशा प्रकारे करू शकता. ज्यांना अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा हात फोल्ड होत नसतील, बोट फोल्ड होत नसतील, तर त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे. 3 बोट बंद करून घ्यायची, अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि पहिल्या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची. ठीक आहे, सुरुवात करूया मग आता. दोन्ही उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास, म्हणून 2 हातांच्या 2 बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स असतील. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, खांदे शिथिल. उजवीने आहे तो श्वास सोडूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवीने संथ रेचक. आता उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याने, डावी नाकपुडी ओपन करा. 3 आवर्तन चंद्र अभ्यास. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने श्वास सोडून देऊया, आहे तो. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक. उजवा हात थोड्या वेळ गुडघ्यावर येऊ दे ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की आता आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, सूर्य की चंद्र, म्हणजे उजवी की डावी नाकपुडी. आता ह्या दोन्ही नाकपुड्या समतोल करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद,
उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. लास्ट राउंड अनुलोम विलोम प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञान मुद्रेत. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आज आपण भ्रामरीची जी आवर्तन आहेत ही षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तर ही कशी करतात दाखवते. तर इथे आपल्याला आपले दोन जे अंगठे आहेत हे आपल्याला कानाच्या आत ठेवायचे आहेत. पहिलं जे बोट आहे हे बंद डोळ्यांवर ठेवायचे. पहिली बोट. मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर येईल. करंगळी आपली रिंग फिंगर हे आपल्या ओठांवरती. करंगळी जी आहे ती आपल्या हनुवटीच्या इथे. ही आहे षण्मुखी मुद्रा. ठीक आहे. आणि याच्यातून आपल्याला भ्रामरीची आवर्तनं करायची आहे. सुरुवात करूया. अंगठा कानाच्या इथे. ठीक आहे सर, जर तुम्हाला छोटू करून देत नसेल तर काही हरकत नाहीये. तुम्ही कृती बघून घ्या. अंगठा आतमध्ये कानाच्या इथे. पहिलं बोट बंद डोळ्यांवर. मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्याच्या इथे येईल. रिंग फिंगर आपल्या इथे आणि हनुवटीच्या इथे आपली करंगळी. पाठीचा गणा रिलॅक्स असेल. चेहरा शांत. करूया भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. ज्ञान मुद्रेमध्ये भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या स्पंदनांची अनुभूती. प्राण स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे मिटलेल्याच अवस्थेमध्ये आपण आहे ती बैठक सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्राम. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्राम. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोट बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटले.
चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आज आपण केलेली साधना तिचा थोडक्यात मागोवा. बैठक स्थितीमध्ये आज आपण जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन ही आसनं केली. शयन स्थितीमध्ये आज आपण विपरीत करणी मुद्रा हे नवीन आसन पाहिलं. पोटावर पडून केलेलं पक्षी तानासन आणि दंड स्थितीमध्ये केलेलं परिवर्तित चक्रासन. त्यानंतर केलेला प्राणायाम. या सगळ्याचा मागोवा. आणि हे करत असताना नकळत एखादा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण आता शवासनाच्या माध्यमातून शिथिल करत जाऊ. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग तोही मी मनाने शिथिल करत आहे. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी याला आपण देणार आहोत अकाराची जोड. एक श्वास भरून घेऊया. जाणीव आपली कमरेपासून पायाच्या नखापर्यंत असेल आणि श्वास सोडताना अकार. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. म्हणजे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकळांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विश्रांती घेत आहे तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, माझी उदर पोकळी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय तेही आता विश्रांती घेत आहे. आणि माझ्या या शरीराच्या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता येण्यासाठी मी याला उकाराची जोड देत आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे आणि हा श्वास सोडताना उकार. जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाच्या 2 नाकपुड्या, नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहेत. माझ्या शरीराच्या या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी करीत आहे मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि हा श्वास सोडत मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण माझे शरीर शिथिल झालेलं आहे. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती आपोआप कमी होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेल्या साधनेचं समाधान, आनंद मला या क्षणी मिळत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या चिंता, व्याधी, काळजी, दुःख मी सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. आणि हा श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे.
मला खूप छान, खूप बरं वाटतंय. मला जी काही दिवसभर कामे करायची आहेत, ह्या कामासाठी उपयुक्त, पोषक अशी ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. माझं ध्येय निश्चित करण्यासाठी माझी वाटचाल अगदी योग्य सुरू आहे. योग कर्मसु कौशल्य. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जुळून एक हलकासा खेच. आपण प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. सावकाश एका कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अलगद मिटलेले. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण ओमच्या चरणी समर्पित करत आहोत, सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हात समोर. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपत. भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. हरिओम. आज खूप त्रास दिला. चला बाय बाय. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. या आठवड्यात